धडा 17वा सर्कल कॉर्ड अँड आर्क वर्तुळ जीवा व कंस. कॉर्ड म्हणजे जीवा आणि आर्क म्हणजे कंस. इन द adjoining figure O is the center of the circle. O is the center of the circle. Segment OD is the radius of the circle. OD is the radius of the circle. Segment AB is diameter of the circle. Segment AB is the diameter of the circle. Segment PQ is the chord of the circle. Angle DOB is called central angle. Minor arcs are AXD, then arc BD or arc DB, arc BQ, arc QB, arc PQ, arc AP. These all are minor arc. Major arc PAB is major arc. Arc PDQ is major arc. Arc QPD is major arc. Now semicircular arc AXB is semicircular. Arc APB is semicircular. Similarly, arc AQB is also semicircular. Or arc ADB is semicircular arc. Major arc DB is equal to major angle DOB. Major angle DOB. Major arc DAB. Major arc DAB is equal to 360 minus major angle DOB. तर ही आकृती वर्तुळाची आहे आणि वर्तुळामध्ये O हा केंद्र आहे. वर्तुळाचा O हा केंद्र आहे आणि वर्तुळाची त्रिज्या रेख OD ही वर्तुळाची त्रिज्या आहे. रेख AB ही वर्तुळाचा व्यास आहे आणि रेख PQ वर्तुळाची जीवा आहे आणि कोन DOB हा केंद्रीय कोन आहे म्हणजे सेंट्रल अँगल. त्याच्यानंतर लघुकंस कोणते कोणते आहेत तर आर्क AXD म्हणजे कंस AXD. नंतर कंस BD कंस BQ किंवा QB, कंस QP किंवा PQ आणि कंस AP. हे कसे कंस आहेत? लघु कंस आहेत. आता मेजर आर्क म्हणजे विशाल कंस PAB हा कसा आहे? विशाल कंस आहे. तसाच PDQ हा सुद्धा विशाल कंस आहे आणि कंस QPD हा विशाल कंस आहे. नंतर सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे अर्धवर्तुळ कंस आर्क AXB हे जे अर्धवर्तुळ दिसते हा जो आर्क एवढा अर्धा त्याला काय म्हणायचं? अर्धवर्तुळ कंस किंवा सेमी सर्क्युलर आर्क. तसंच ABB हे काय अर्धवर्तुळ कंस आहे. तसंच AQB अर्धवर्तुळ कंस. तर त्याच्यानंतर मेजर आर्क DB कोणता आहे? हा आहे. तर ह्याचं मेजरमेंट बरोबर काय आहे? मेजर
अँगल DOB म्हणजे माप कोन DOB. ह्या कोनाचं जे माप आहे ते बरोबर आहे ह्या कंसाचं माप. नंतर मेजर आर्क DAB. DAB हे जर मोजायचं असेल तर आपण काय करणार, 360 वजा ह्या कोनाचं माप कोन DOB. आणि कोणत्याही वर्तुळाला भरपूर जीवा असतात, भरपूर कॉर्ड असतात. त्यांची लांबी लहान मोठी असते आणि व्यास ही सगळ्यात मोठी जीवा आहे. आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास इक्वल टू बरोबर आहे 2 गुणिले त्रिज्या. डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस. Now this is a circle where O is the center of the circle and AB is the chord of a circle. When perpendicular drawn from the center of the circle to this chord AB, then this perpendicular bisects this chord AB. The segment joining the center, suppose the segment joining the center of the circle and the midpoint of its chord, suppose chord AB, and midpoint of chord is P. The segment joining the center of the circle to the midpoint of the chord is a perpendicular to the chord. हा सेगमेंट जर आपण मिड पॉइंटला जोडला कॉर्डच्या तर तो काय आहे, तो लंब आहे ह्या जीवेचा. सेगमेंट OP perpendicular to chord AB so that angle OBP equal to 90 degree. OBP equal to 90 degree and OPA is also measure. OPA also 90 degree. Similarly, here also OP is a perpendicular to AB. Segment OP perpendicular to chord AB and P is midpoint and measure angle OPB equal to measure angle OPA equal to 90 degree. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा OP काय आहे, लंब, आणि ही काय आहे, जीवा. तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला काय करतो, दुभागतो, म्हणजे बायसेक्स करतो, त्याचे 2 समान भाग करतो. तसंच रेख केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू ह्याच्यामध्ये रेख जर काढला आपण तर तो काय आहे, तो ह्या जीवेचा लंब आहे. वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. म्हणजे हा काय आहे, लंब आहे, परपेंडिक्युलर.
आणि पी काय आहे? हा मध्य बिंदू. मिड पॉइंट.